अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे? उद्या आहे गुरुपौर्णिमा। उद्या आहे गुरुपौर्णिमा। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास हळदीचे उपाय करायचे आहे। बघा मित्रांनो, आपल्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर प्रगती होईल। आपल्याला पैशाची खूप खूप कमतरता असेल तर आपल्याला पैसे मिळू लागतील मित्रांनो। त्याआधी आपल्याला एक छोटंसं त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल। आणि व्हिडिओला एक लाईक करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो। एक लाईक करा। चला तर वळूया आपल्या विषयाकडे। हे बघा, आपल्याला काय करायचं, जो कोणी पण आहे त्यांनी आजपर्यंत हे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा कधीही कोणी कधी गुरु केलेलाच नाही, त्यांच्यासाठी मी आज एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे। बघा मित्रांनो, फक्त एक काम करायचं आहे, ज्यांनी कुणीही गुरु केलेला नाही आहे त्यांच्यासाठी आपण काय करायचं आहे। हे बघा मित्रांनो, आपल्याला बहुतेक लोक आहेत त्यांनी आजपर्यंत कुणीही गुरु केलेले नाही, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान भोलेनाथ जे आपले भोले महादेव आहे बघा मित्रांनो, त्यांची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांनी गुरु केलेले नाही आहेत त्यांना भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करणे खूप खूप शुभ आहे। बघा मित्रांनो, जीवनामध्ये त्यांना सुख शांती येईल। गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर त्यांनी महादेवाची आणि विष्णू भगवानांची पूजा केली तर। आणि हे बघा मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हळदीचे संबंधित काही उपाय आहे। करिअरमध्ये जर पैसेची कमतरता असेल, करिअरमध्ये त्यांची प्रगती होत नसेल, अडथळे येत असेल, त्यांच्यासाठी काही हळदीचे उपाय आहेत। त्यांना आपल्याला काय करायचे आहे, त्यांना पैशांसाठी जर पैशाची कोणाला कमतरता असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला 11 गाई, छोट्या गाई भेटतात बघा बाजारात, त्या 11 गाई आपल्याला आणायच्या आहे आणि त्यांना हळदीचे तिलक लावायचे आहे। बघा, भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो बघा मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिवळ्या हळदीचा तिलक त्या गायींना लावायचा आहे आणि त्या गायी आपल्याला हे बघा देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या गायी आपल्याला रात्रभर गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, त्याच गायी उचलून आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपण पैसे जिथं ठेवतो तिथे ह्या गायी ठेवायच्या आहे। म्हणून आपल्याला पैशाची कमतरता भासणार नाही, वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता भासणार नाही, वर्षभर आपल्याला पैसा टिकेल मित्रांनो। त्यामुळे आपल्याला हे काम करायचं आहे। आणि हे बघा, करिअरमध्ये जर प्रगती होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, वास्तुशास्त्रानुसार हळदीचे सौभाग्य समृद्धीचे आणि प्रतीक मानले आहे बघा मित्रांनो। भगवान विष्णूंना आवडता रंग आहे पिवळा। ही हळदी आपल्याला काय करायची आहे, देवी लक्ष्मीला सुद्धा खूप आवडते हळदी। अशा स्थितीमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, हळदीची माळ बनवायची आहे। त्या हळदीच्या गाठी आहे बघा मित्रांनो, गाठी असतात ते बघा, हळदीचे खांड असतात, ते 11 खांड घ्यायचे आहे, त्यांच्या माळ एक तयार करायची आहे, म्हणजे 11 गाठी आपल्याला तयार करायच्या आहे। हळदीची माळ तयार करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि ती धारण करायची आहे। त्यामुळे ग्रह दोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल मित्रांनो आणि आपल्या मनसुद्धा आपले शांत होईल आणि त्यामुळे आपल्या करिअरमध्ये जे आपल्याला अडथळे येत आहे, जे आपल्याला अडथळे आपले दूर होतील आपल्याला मित्रांनो, आपण करिअरमध्ये यशस्वी होऊ। त्यामुळे हे काम आपल्याला करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी। बघा, आपल्याला करिअरमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यासुद्धा दूर होईल आणि आपल्या शत्रूपासून मुक्ती आपल्याला जर मिळवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळ करायची आहे। अंघोळ केल्यानंतर मस्त नवीन कपडे आपल्याला धारण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सकाळी काय करायचं आहे, हे बघा, कच्चे सूत म्हणजे कच्चा धागा जो आहे आपल्याला तुळशी मातेला गुळहंडायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। त्यामुळे आपल्याला हे काम करायचं आहे आणि नंतर आपले शत्रू जे आहे, आपल्याला अडचणी निर्माण करतात, आपल्याला विनाकारणचे आपले शत्रू आपल्याला त्रास देत असतात, हे शत्रू आपले नाहीसे होईल, ते
एकदम शांत होऊन जाईल. आपल्याला हे काम करायचं म्हणजे करायचंच आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.